मित्रांनो, नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी वारकरी संप्रदायाबद्दल एक विधान केलं की वारकरी संप्रदायामध्ये आता 60% लोक हे प्रतिगामी विचाराचे घुसलेले आहेत. म्हणजे वारकरी संप्रदाय आता पहिल्यासारखा पूर्वीसारखा पुरोगामी राहिलेला नाही याचा असाच उघड अर्थ होतो मित्रांनो. वारकरी संप्रदायाची जर आपण स्थापना बघितली तर कशासाठी झालेली आहे? वारकरी संप्रदाय हा आध्यात्मिक लोकशाही असणारा संप्रदाय आहे. या लोकशाहीमध्ये समानता आहे. या लोकशाहीमध्ये न्याय आहे, समता आहे, बंधुता आहे आणि विश्व कल्याणाची भावना जोपासणारा हा संप्रदाय आहे मित्रांनो. कारण वारकरी संप्रदायाची स्थापना आपण बघितली संत ज्ञानेश्वर महाराज यांनी विचार केला, "अरे, मी तर ब्राह्मण आहे. उच्च कुळामध्ये जन्मलेलो आहे, उच्च जातीमध्ये जन्मलेलो आहे, उच्च वर्णामध्ये जन्मलेलो आहे. तरी माझ्या वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं इथल्या समाजव्यवस्थेने, इथल्या या वैदिक परंपरेतील मानणाऱ्या लोकांनी, इथल्या कर्मठ विचारांनी माझ्या वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं. एवढंच नव्हे तर देहांत प्रायश्चित्त घेतल्याच्या नंतर देखील आम्हा बहीण भावांचा छळ थांबला नाही." हे कुठेतरी अत्यंत वाईट चित्र ज्ञानेश्वर महाराजांना आढळलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी संत नामदेव महाराजांना सोबत घेऊन वारकरी संप्रदायाची स्थापना करून या वारकरी संप्रदाय म्हणजेच सर्व जाती धर्म 18 आरुतीदार 12 बलुतेदार या जातीतील सर्व लोकांना एकत्र करून गुण्या गोविंदाने राहण्याचा हा एक संप्रदाय आहे आणि या संप्रदायाचं आराध्य दैवत म्हणजेच विठ्ठल. या आराध्य दैवताची उपासना करण्याचा सर्व जाती धर्मातील लोकांना अधिकार होता. असा हा पुरोगामी असा हा संप्रदाय आहे मित्रांनो. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारच्या कर्मकांडाला, कुठल्याही प्रकारच्या जातीभेदाला, कुठल्याही प्रकारच्या वर्णभेदाला, कुठल्याही प्रकारच्या बुवाबाजीला अजिबात थारा नव्हता. वारकरी संप्रदायाचे नियम अगदी साधे सोपे होते. गळ्यामध्ये माळ, कपाळाला गंध, भगवी पताका खांद्यावरती आणि आणि तोंडामध्ये काम, तोंडामध्ये नाम आणि हातामध्ये काम अशा प्रकारचा हा साधा वारकरी संप्रदाय होता आणि याचा आराध्य दैवत विठ्ठल अशा प्रकारचा हा पुरोगामी वारकरी संप्रदाय होता. परंतु हल्ली अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहितलं तर अशा प्रकारे वारकरी संप्रदायाची जी काही आचारसंहिता आहे ती पाळली जाताना दिसत नाही. पूर्वीचे जे काही संत होते, साधू संत होते, ते तंतोतंत अशी या वारकरी संप्रदायाची आचारसंहिता पाळताना आपल्याला आढळत होते मित्रांनो. परंतु हल्ली वारकरी संप्रदाय म्हणजे कीर्तन, भजन हे वारकरी संप्रदायाचं जे प्रबोधनाचं साधन होतं, त्या साधनाचा उपयोग लोकांना अर्थार्जनासाठी करून घेतलेला आहे. या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमामधून लोक मोहमाया जमवू लागलेले आहेत आणि वारकरी संप्रदायाचा जो मुख्य उद्देश होता कीर्तनाच्या माध्यमामधून, प्रवचनाच्या माध्यमामधून, भजनाच्या माध्यमामधून समाज जागृती करणं, समाज प्रबोधन करणं, समाजामधील अनिष्ट प्रथा परंपरा दूर करणं हा जो वारकरी संप्रदायाचा मुख्य पाया होता, बेस होता, हा बेस बाजूला आता गेलेला आहे या कालखंडामध्ये आणि अनेक वारकरी संप्रदायातील संत आता आपण पाकीट घेऊन कीर्तन करताना पाहत आलेलो आहोत. कारण वारकरी संप्रदायाच्या या समाज सुधारण्याचे जे माध्यम आहे, या त्या माध्यमामधून कुणीही अर्थार्जन करू नये म्हणून संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामधून लिहून ठेवलेलं आहे मित्रांनो. हे आपल्याला सर्वश्रुत आहे मित्रांनो. तर परंतु हल्ली असं होताना आपल्याला दिसत नाही. आताच्या संताची जेवढी रक्कम जास्त कीर्तनाची असो, मग ती प्रवचन असो, तोडा तो भारी अशा प्रकारचा एक समाजामध्ये गैरसमज रूढ झालेला आहे. तसेच या संप्रदायामध्ये अनेक भोंदू बाबा निर्माण झालेले आहेत. चमत्कार दाखवणारे बाबा निर्माण झालेले आहेत. वास्तविक पाहता वारकरी संप्रदायामध्ये चमत्कार दाखवणाऱ्या बाबाला कुठल्याही प्रकारचं स्थान नाही. परंतु हल्ली असं होताना दिसत आहे मित्रांनो आणि त्याला शिकलेली पिढी देखील बळी पडत आहे मित्रांनो. हे अत्यंत वाईट चित्र आहे मित्रांनो. रामायणामध्ये कालनेमी नावाचा एक राक्षस होता. या राक्षसाने डुप्लिकेट साधूचं रूप धारण केलेलं होतं आणि जो काही हनुमंतराया होता वारकरी संप्रदायाचा पायी हनुमंतरायाला त्रास देण्याचं काम या कालनेमीनं केलेलं होतं आणि तशाच प्रकारचे साधू संत आता वारकरी संप्रदायामध्ये घुसलेले आहेत. एवढेच नव्हे तर हे जे काही नवीन साधू संत आलेले आहेत, संत आहेत, महंत आहेत, कीर्तनकार आहेत, जे मोठमोठे जेवढे त्यांच्या सुपाऱ्या मोठ्या आहेत, पाकीट मोठं तेवढा संत मोठं अशा प्रकारची धारणा समाजाची झालेली आहे आणि मोठे झालेले हे साधू संत महंत कीर्तनकार हे आता काय
वारकरी संप्रदायाचं कार्य व्यवस्थित पार पाडताना आपल्याला आढळत नाही, तर ते कुठल्या तरी एका पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत की काय असं जाणवतं. कुठल्या तरी नेत्याच्या दावणीला बांधलेत की काय असं त्यांच्या कीर्तनातून, प्रवचनातून नक्कीच जाणवत आहे मित्रांनो. आणि शरदचंद्र पवार यांनी आरसा दाखवण्याचं काम या वारकरी संप्रदायाला केलेलं आहे, की बाबा रे आपला वारकरी संप्रदाय हा जुना आहे, प्राचीन आहे, पुरोगामी विचाराचा आहे, परंतु सध्या त्याच्यामध्ये ही भेसळ झालेली आहे. तसं पाहता शरद पवार हे देखील वारकरी संप्रदायाला एवढे मानतात का नाही हे अजून तरी उघड झालेलं नाही. कारण त्यांनी कुठे वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाचा कधी पूजा अर्चा केलेल्या आपण पाहिलेलं नाही किंवा त्यांचा कधी पाया पडलेला ते देखील फोटो आपण पाहिलेला नाही. तेव्हा वारकरी संप्रदायाबद्दल ते कसं काय बोलू शकतात? असा देखील प्रश्न उपस्थित सर्वसामान्य लोकांकडून केला जाऊ शकतो. हे देखील सत्य परिस्थिती आहे. जो व्यक्ती वारकरी संप्रदायाला मानत नाही, त्याची आचारसंहिता मानत नाही, विचार मानत नाही, त्या माणसाला काय वारकरी संप्रदायावर बोलण्याचा अधिकार आहे, हे देखील सत्य आहे मित्रांनो. परंतु दुसऱ्या बाजूनं आपण जर पाहिलं तर खरोखरच वारकरी संप्रदाय जो बदनाम होऊ लागलेला आहे, हे बदनामी कुठेतरी थांबली पाहिजे. आपला वारकरी संप्रदाय पूर्वी जसा शुद्ध होता, पवित्र होता, महान होता, तसाच आपला वारकरी संप्रदाय चिरंतर चालत राहिला पाहिजे, असं कुठेतरी मला वाटतं, तुम्हाला वाटतं, समाजालाही वाटतं. आणि तशाच प्रकारची अपेक्षा आता समाजाने या वारकऱ्याकडून, नवीन वारकऱ्याकडून बाळगणं योग्यच आहे. तसं पाहितलं तर ग्रामीण भागातला शेती करणारा जो वारकरी आहे, तो सध्या देखील तोंडामध्ये नाम आहे त्याच्या आणि हातामध्ये काम आहे, असा वारकरी ग्रामीण भागामधला आपण पाहत आहोत. परंतु जे मोठाले कीर्तनकार, प्रवचनकार, महंत, संत आहेत आताच्या काळातले, ते मात्र कुठल्यातरी पक्षाच्या त्याच्या दावणीला बांधलेले, हे 90% बांधलेले आहेत, हे सत्य आहे. आणि ग्रामीण भागातला जो वारकरी आहे, तो 90% चांगला आहे, असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. त्याच्यामुळं मला तरी वाटतं, की वारकरी संप्रदायामध्ये भेसळ बऱ्यापैकीच झालेली आहे. आपल्याला काय वाटतं? आपलं मत देखील नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटू पुन्हा पुढल्याच अशा एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय मित्रांनो. रामकृष्ण हरी.